नमस्कार, अस्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहूया मेथीच्या भाजीचे पराठे. तर त्याला लागणारे साहित्य, ही मेथीची भाजी घेतलेली आहे. लसण, जिरं, पाव चमचा जिरं आणि ओवा पाव चमचा आणि कोथिंबीर, हे सर्व आपण एकत्र बारीक करून घेऊया. ही मेथीची भाजी मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी कट केलेली आहे. तुम्ही पण करा तशीच कट. चला, याच्यामध्ये मी आता तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये आपण जे लसण, कोथिंबीर ते टाकत आहे मी. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि थोडंसं 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी. चला, आपण आता हे एकत्र करून घेऊया. मध्ये मी पाव चमचा हळद घालत आहे आणि लाल तिखट तुमच्या चवीनुसार घालू शकता. तुम्हाला तिखट हवं असेल तर घालू शकता, तिखट कमी लागत असेल तर तसंच घालू शकता. आणि याच्यामध्ये मीठ तुम्ही चवीनुसार घालू शकता. चला, आता हे थोडं थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये हे आपल्याला लाटून घ्यायचे नाहीत. हे आपल्याला हे असे छोट्याशा कपड्यावरती थापून करायचे. हे धपाटे जसे गावाकडं बनवतात तसे. आणि जसं भाकरीला किंवा चपातीला करतात तसाच गोळा बनवून घ्यायचा आहे हा. थोडं थोडं पाणी घालून आणि 5 ते 10 मिनिटं पुन्हा नंतर ठेवून द्यायचं. चला, हे मस्त असा गोळा झालेला आहे तयार. हे जास्त पातळ करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही. तुम्ही बघू शकता, हे असं बनवायचं आहे. तर आता ह्याला 5 मिनिटं असंच ठेवून देऊया. थोडंसं त्याला तेल लावून, नाही लावलं तरी चालेल. 5 मिनिटांनी आपण ह्याचे बनवूया. मी हा काळा तवा वरती ठेवलेला आहे. हे भाकरीचा तवा आहे, तुम्ही कोणताही तवा घेऊ शकता. जरा तर आपण आता पाहूया, आपण बनवूया. हे थोडंसं पाणी, असं एक कपडा घेतलेला आहे. पोळी पाटावर आपल्याला लाटायचे नाहीत, आपल्याला असं प्रेस करून हे करायचं. थोडंसं पाणी टाकत आहे आणि चला, एक गोळा घेत आहे छोटासा. नुसता गोळा घ्यायचा, त्याच्यात काय टाकायचं नाही, काही नाही. हे नुसतं प्रेस करत चालायचं. आता हे नुसतं असं थोडं तुम्हाला जाड पाहिजे असेल तर जाड करू शकता, पातळ करू शकता. चला, हे आता मस्त तयार झालेलं आहे आपलं हे. त्याच्यामध्ये एक असं गोल छिद्र करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये तेल सोडून ते सर्वकडे पांगत चालतं ते. चला, तर आपण थोडंसं त्यावरती गरम झालेला आहे तवा, तर याच्यावरती थोडंसं तेल पसरून घेऊया थोडंसं, म्हणजे खाली चिटकणार नाही ते. मस्त तवा तापलेला आहे आपला. टाकत आहे वरती, हे असं टाकायचं. हे आपलं निघून त्याचा कपडा आणि त्याच्यावरती तेल टाकायचं असं. हे पटकन होणारे मेथीचे पराठे आहेत. जसं मुलं शाळेत रोज कंटाळा येतो, त्यांना भाजी पोळी खायचं तर तुम्ही मेथीची भाजी याच्यात टाकून करू शकता आणि नुसतं पण खाऊ शकता तुम्ही. चला, हे मस्त एक साईडला आपला पराठा हे भाजून झालेला आहे आणि दुसरी पलटून टाकलेला आहे. आता हे सगळं, आता सर्व पराठे आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत. तर चला, सगळं बनवून घेऊया. हे जो कपडा आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. परत हे गोळा जे असा ठेवायचा आहे, हे तुम्ही हे पाण्यानं पण प्रेस करू शकता किंवा तेलाच्या सहाय्याने पण करू शकता. तुम्ही सहज तर पाण्याच्या सहाय्याने प्रेस करा, हलक्या हाताने असं. तर धपाटे तयार झालेले आहेत आपले. हे पराठे, धपाटे पण बनवू शकता आणि पराठे पण बनवू शकता. आणि हे याच्यासोबत आपण दही जे आहे, हे आंबट नाही आहे, नुसतं साईचं मलईचं आहे, त्याच्यासोबत पण खाऊ शकता. किंवा आपल्याला ही चटणी घेतलेली आहे शेंगदाण्याची, त्याच्यासोबत पण लहान मुलं पण तसेच खाऊ शकता. तर आपण मोठे असल्यामुळे आपण खाऊ शकता, हे लहान मुलाला नाही चालत. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद.